डी. ओके, आणि तो नंबर आपण काय करतो इथे डिस्प्ले करतो. म्हणून आपल्याला स्क्रीनवर मेसेज काय म्हणतोय, व्हॅल्यू ऑफ नम इज 50. हा आपल्याला मेसेज स्क्रीनवर मिळतोय, तुम्ही बघू शकता. व्हॅल्यू ऑफ नम इज 50. ओके, सो द नेक्स्ट. ओके, ठीक आहे. हा सिंपल प्रोग्राम आपण केलेला आहे. हा मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. प्रॅक्टिस करा पुढे. आता बघा, प्रोग्राम कंपाइल करण्याच्या ऐवजी मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू गिव्ह द व्हॅल्यू टू द व्हेरिएबल ॲट रन टाइम. ॲट रन टाइम म्हणजे कधी, वेन आय प्रेस होत आहे आणि प्रोग्राम रन होत असताना आय वॉन्ट टू गिव्ह द नंबर. प्रोग्राम रन होत असताना मला नंबर द्यायचा. तर अशा पद्धतीने. ओके, सो हिअर म्हणजे इथे मला नंबर आता द्यायचा नाही, प्रोग्राम रन होत असताना. म्हणून मी ते काय करतोय, चेंज द नेम, रन टाइम इनिशियलायझेशन. रन टाइम इनिशियलायझेशन. तो इंटिजर नाम पहिले मला एक मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले करतोय. तो मेसेज असणार आहे, एंटर एनी नंबर. हा मेसेज मी स्क्रीनवर देतोय. ओके, आणि जो काही नंबर मी कीबोर्ड थ्रू देत आहे, तर तो नंबर नम या व्हेरिएबल मध्ये जाण्यासाठी आपल्याला एक फंक्शन सी मध्ये दिलेला आहे. त्या फंक्शनचं नाव आहे स्कॅनएफ फंक्शन. ओके, ओपन क्लोज ब्रॅकेट. स्कॅनएफ फंक्शन लिहित असताना त्याच्या आतमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, डबल कोट. आणि याच्यामध्ये वी आर गोइंग टू यूज फॉर्मॅट स्पेसिफायर. सो व्हॉट इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर इंटिजर, फॉर नंबर, %d. ओके, आणि इथे कॉमा द्यायचा आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, ऍड्रेस, दॅट इज ॲम्परसँड सिम्बॉल. ओके, नम. ओके, and at the end semicolon. म्हणजे whatever number we will give as an input, that number will be assigned to the variable num on the given address. नमचा जो काही ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसला तो नंबर जाऊन स्टोअर होणार आहे. ओके, म्हणून हा प्रोग्राम मध्ये याला म्हटलं जातं रन टाइम. आता प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की जो काही नंबर मी प्रोग्राम रन होत असताना देतोय तो नंबर मला स्क्रीनवर दिसेल. Alt F9, Control F9. Enter any number. Suppose I give here 101. So value of num is 101. Okay, program run करा. Enter any number 2000. So value of num is 2000. Okay, आता या ठिकाणी प्रोग्राम रन केल्यानंतर जी काही नंबर देतोय मी 120 सपोज, सो दॅट 120 नंबर इज गोइंग टू असाइन टू द व्हेरिएबल नम. ओके, अँड दॅट व्हॅल्यू वी आर गोइंग टू डिस्प्ले ऑन द स्क्रीन. ओके, याला म्हटलं जातं रन टाइम इनिशियलायझेशन. म्हणजे रन टाइम प्रोग्राम रन होत असताना आपण काय केलेले आहे, व्हॅल्यू देत आहोत. Okay, that is our second program. How we can assign the numbers at program runtime. Okay, so that is our second program. So I forward this on your group. ठीक आहे, थोडस प्रॅक्टिस करत चला. प्रॅक्टिस यू विल गेट परफेक्ट. ओके, प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचं परफेक्शन येत जाईल. सो कीप इट ए प्रॅक्टिस.
नेक्स्ट हियर विल सी. आता या ठिकाणी वी आर एक्सेप्टिंग द नंबर अँड डिस्प्ले दॅट नंबर. नाउ विल सी हाऊ वी कॅन गिव्ह द कॅरेक्टर. आता एक कॅरेक्टर मला द्यायचं आहे. सो विल चेंज द प्रोग्राम नेम हियर. प्रोग्राम टू एक्सेप्ट अ कॅरेक्टर फ्रॉम युजर अँड डिस्प्ले इट ऑन स्क्रीन. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूयात कंपाइल टाइम. कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. तर कंपाइल टाइम इनिशियलायझेशन करत असताना इथे आपल्याला डेटा टाइप वापरावा लागणार आहे. कॅर साठी CHER, कॅरेक्टर साठी CHER. ओके, आणि व्हेरिएबलचं नाव मी देत आहे या ठिकाणी CH. सुटेबल नेम द्यायचं. ओके, व्हेरिएबलचं नाव काय असायला पाहिजे दॅट इज डिसाइडेड बाय द युजर. ते आपण डिसाइड करणार. इथं मला CH पाहिजे, त्या कॅरेक्टर पूर्ण नाव पाहिजे. ओके, व्हॉट एव्हर नेम. ओके, जे मला वाटतं ते नाव मी देऊ शकतो, बट एक सिंपल नाव द्यायचंय. सो आय विल सजेस्ट हियर CH. ओके, सो अँड आय विल असाइन द व्हॅल्यू टू दॅट कॅरेक्टर. एक व्हॅल्यू मी देणार आहे. सो असाइनिंग अ व्हॅल्यू टू द कॅरेक्टर, सो यू शुड हॅव टू यूज अ सिंगल कोट. सिंगल कोट मीन्स अशा पद्धतीने सिंगल कोट तुम्हाला द्यावा लागतो. आणि कुठला कॅरेक्टर तुम्हाला द्यायचा आहे? सपोज स्मॉल a. आता कॅरेक्टर म्हणजे काय? स्मॉल a टू z आणि कॅपिटल A टू z. ओके, सो त्यापैकी आय विल असाइन अ सिंगल कॅरेक्टर. म्हणून when you are going to assign a character to the character variable, then you should have to put in single quote. नंबर असाइन करायचा असेल तर आपल्याला सिंगल कोट लागत नाही. बट whenever you are going to assign the character, then you should have to put in single quote. Okay, and just display that character on the screen. Display that. So value of CH. इथे काय घेतलं आपण? Value of CH is. आता इथे आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा. Keep in mind, %d is a format specifier for integer, for number. इथे आपण घेतलेला आहे कॅरेक्टर. सो कॅरेक्टर साठी C मध्ये आपल्याला दिलेला आहे %C. ओके, आणि तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. आणि त्या व्हेरिएबलचं नाव काय आहे? CH. ओके, सो कंपाइल द प्रोग्राम. प्रोग्राम आपला लिहून झालेला आहे. प्रोग्राम लिहून झाल्यानंतर कंपाइल करा आणि त्याला रन करा. सो नाउ यू कॅन सी व्हॅल्यू ऑफ CH इज स्मॉल a. Okay, so now in that way you can assign the character values to the variable. Small a घेतलेला आहे. You can also take capital A. Capital A. Okay, दुसरा नंबर दे. दुसरे एखादं कॅरेक्टर द्यायचं तुम्हाला, तर मी कॅपिटल A घेतलेला आहे. You want to assign suppose capital L, whatever. कोणताही सिंगल कॅरेक्टर, ओनली सिंगल कॅरेक्टर, small a to z and capital A to Z, you can assign them. Okay, so in that way, that is the simple program for displaying or assigning the character at compile time. Compile time म्हणजे ज्यावेळेस मी प्रोग्राम कंपाइल करतो, means when I press Alt F9, then capital A will assign to the CH variable. Okay, so in that way I assign the values to the character variable. So that is our third program. So I will forward this on your group. Practice करायची पण. Next, आता काय करायचंय? रन टाइम. प्रोग्राम रन होत असताना आपल्याला कॅरेक्टर द्यायचं आहे. सो आय राईट हियर रन टाइम इनिशियलायझेशन. म्हणजे रन टाइम होत असताना इथे मी हा काढून टाकतो. ओनली आय विल टेक जस्ट CH and I will take the message here. printf enter any character. Enter any character, that message I will display on the screen. Okay, आणि कॅरेक्टर घेण्यासाठी आपल्याला एक फंक्शन दिलेला आहे.
Okay, scanf. Scanf. It will scan the value. Whatever value we will pass from the keyboard, it will be scanned and it will allocate to that variable. So in that, in double quote, I write here format specifier for character. So what is the format specifier? %C. Okay, and here comma &ch. Okay, so whatever value we will assign, whatever value I will assign to character variable, it will assign to the ch variable. Okay, so compile the program here. Alt F9. Okay, and run the program. Enter any character. कोणताही character enter करा. Suppose I will write a capital A and press the enter. So now you can see value of ch is. Okay, run the program again. Enter any character. Suppose Q. So that Q character will assign to which variable? ch variable. So now value of ch is Q. Okay. So कोणताही कॅरेक्टर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. कोणताही कॅरेक्टर तुम्ही देऊ शकता. Example, suppose I want to assign the y. So that y will assign to the ch variable. So value of ch is y here. So that is called runtime initialization. ओके, अशा पद्धतीने आपण एखादा कॅरेक्टर सुद्धा इनपुट देऊ शकतो. कंपाईल टाइमला आणि रन टाइम दोन्ही वेने आपण बघितलेला आहे. ओके, सो आय फॉरवर्ड दिस ऑन युअर ग्रुप. नेक्स्ट, आता पुढे बघायचं आपल्याला एक नंबर की ज्या नंबर मध्ये पॉइंट असतो. पॉइंट असतो म्हणजे काय असतो? तुमचे पर्सेंटेज 87.53 लाईक दॅट. असे जर नंबर घ्यायचा असेल तो सुद्धा एक प्रकारचा इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तो प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. ओके, प्रोग्राम टू ऍक्सेप्ट अ रियल नंबर फ्रॉम द युजर अँड डिस्प्ले इट ऑन स्क्रीन. तर पहिल्यांदा आपण बघूयात कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम, कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. ओके, आता या ठिकाणी instead of ch I will use here float. Okay, float is a data type used for real numbers. Okay, I repeat, मागच्या दोन प्रोग्राम मध्ये बघितलं आपण int used for only countable numbers, natural numbers. char is used only for characters. Now we are going to learn here the real numbers, the numbers which contain the point. Okay, so that's why I write here float. Float is a data type used for the numbers which are real. Okay, so I write here float. I take here float num. Okay, now I can assign the number which contains the decimal point. Okay, so we'll assign here num is equals to, I take here some values. Example, suppose 87.13. So that is the floating point number, and I will display that number on the screen. So printf value of num is format specifier. Here we are going to use we have seen format specifier for integer %d, format specifier for character %c. Now we'll see format specifier for float number or real number is %f, and right here name of that variable, that is num. Okay, compile the program. Now run the program. Okay, so value of num is here 87.12.
will take some extra numbers after the decimal point. Because it's a float number, so compiler it will take as per their compiler. It depends on the compiler. Okay, इथे आपण घेतलेला आहे 0.13. Okay, so it will take the extra digits. आता या ठिकाणी सपोज 0.3 इकडचा नंबर तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतोय, पण पॉइंटच्या नंतरचे जे नंबर्स आहेत इट विल टेक द डिपेंड्स ऑन द कंपाइलर. हा फ्लोटचा एक इश्यू आहे. यू कॅन सी हियर आपण घेतला आहे 87.13, सो इट विल शो 87.12 अँड एक्स्ट्रा डिजिट्स. या ठिकाणी जर आफ्टर डेसिमल पॉइंट यू वांट टू शो ओनली 2 digits, you want to show only 2 digits, you can see here 87 point नंतर तुम्हाला इथे किती दिसत आहेत डिजिट्स 1 2 999 and 7 6 एक्स्ट्रा डिजिट्स तुम्हाला दिसत आहेत. ते तुम्हाला नको आहे तर काय करावं लागेल, यू हॅव टू राइट हियर 0% नंतर 0 पॉइंट तुम्हाला किती डिजिट्स पाहिजे, ओनली 2, सो 0.2 f असं तुम्हाला लिहावं लागेल. Compile the program, run the program. Now you can see here proper output on the screen 87.13. हे तुम्हाला प्रॉपर आउटपुट या ठिकाणी दिसत आहे. ओके, आता सपोज या ठिकाणी मी काय घेतलं 87.13 घेतलेला आहे. इथे मी घेतो सपोज 87.135. ओके, कंपाइल करा आणि रन करा. So you can see here 87.14. Okay, so in that way आता तुम्हाला इथे 0.3 जर घेतला. ओके, नाउ सी द आउटपुट. सो जेवढे डिजिट्स तुमच्या समोर आहेत तर तेवढेच प्रॉपर डिजिट्स घेण्यासाठी, प्रॉपर आउटपुट घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पॉइंटच्या नंतर तुम्ही जेवढे डिजिट्स घेतलेले आहेत तर तेवढे डिजिट्स तुम्हाला या ठिकाणी फॉर्मॅट स्पेसिफायर मध्ये दाखवावे लागतात. ओके, सो इथं मी काय घेतलेलं आहे पॉइंट नंतर आय टेक हियर 135. किती झाले टोटल 3 डिजिट झाले. सो आय राइट हियर 0.3. आता 0.1 घेतलं तर काय दिसेल तुम्हाला बघा 87.1. इट विल टेक ओनली 1 डिजिट्स. ओके, तुम्हाला किती पॉइंट्स किंवा किती डिजिट्स दाखवायचे आहेत डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट ऑफ द प्रोग्राम. Okay, so here proper out. Okay, ठीक है. Sometimes float ला issue असतो कधी-कधी. It will show also wrong output. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला कंपाइल करतोय 87 पॉइंट आणि कंट्रोल F9. It will show the wrong output also. So that is the depends on the compiler execution. फ्लोटचा इश्यू सी मध्ये आहेच. एखादा नंबर जर घ्यायचा असेल तर सी. आता हा प्रोग्राम तुम्हाला करून बघायचा आहे. दॅट इज द कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. ओके, सो आय फॉरवर्ड दिस प्रोग्राम ऑन युअर ग्रुप. पुढे आता याच प्रोग्राम मध्ये काय करायचं आपल्याला, रन टाइम म्हणजे प्रोग्राम रन होत असताना run time initialization. So I will make here only one variable num and I will display the message on the screen. Print f enter any real number. Any real number. Okay. ठीक है. Scanf that number. Scanf करण्यासाठी %f and here ampersand format specifier %f दिलेला आहे and num here and that is the program out. So it will assign the value run time. Value 0.34. So I can give the number here like that. Value of num is 12.340. So here किती तुम्हाला पाहिजे आहेत पॉइंट्स तुम्ही घेऊ शकता. So control F9, suppose 98.32. So in that way you can assign the float values.
Time is going to over now. सो हे 6 प्रोग्राम तुम्हाला करायचे आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ मोड ऑन करा फॉर अटेंडन्स. ओके, डू द प्रॅक्टिस. आज आपण सिंपल प्रोग्राम्स बघितले आहेत. वी आर एक्सेप्टिंग द नंबर, floating number and character from the user and display all the numbers on the screen. So भैया निकिता पब्लिकेशन लातो है का? वर्षी भरलं होतं काय रुपया